चला जाऊयात मुंबई महानगरीमध्ये, बघूयात मुंबईत नेमकं काय घडते। पहिल्याच पावसात मुंबईची पार दाण उडाली असंच म्हणायला लागेल। ऐन मे महिन्यात बरसलेल्या पावसानंतर मुंबईतल्या सखल भागामध्ये जोरदार पाणी साचलं आणि मुंबईकरांचे प्रचंड हाल झालेले आहेत। मुंबईत कुठे कुठे पाणी साचलं होतं एक नजर टाकूयात। हिंदमाता इथलं दृश्य कायम इथं म्हणजे हिंदमातामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी पाणी उपसण्याची मोटर लावून तिथून पाणी जे ते बाहेर काढावं लागतं। त्यामुळे पुन्हा एकदा पहिल्याच पावसात हिंदमाता परिसरात गुडघावर पाणी जे ते साचलेलं होतं। या पाण्यामधनं वाट काढत वाहनांना पुढे जावं लागत होतं। काही वाहनं तर या पाण्यामध्ये देखील बंद पडल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे सकाळी 10:40 हिंदमाता परिसरात पहिल्या पावसानंतर हे पाणी साचल्याचं आपण पाहतोय। पुढे किंग्ज सर्कल इथे देखील दर पावसात पाणी साचत असतं। त्यामुळे आपण जर पाहिलं तर रस्त्याच्या कडेला पावसाचा अंदाज आल्यानंतर तिथल्या रहिवाशांची म्हणजे स्थानिक रहिवाशांच्या गाड्या जे ते पार्क केल्याचं आपण पाहतोय। पण हे पाणी जे आहे ते सकाळच्या सुमारास म्हणजे साधारण 11च्या दरम्यानची दृश्य आपण बघतो किंग्ज सर्कल इथली, जिथं आपण पाहतोय की साधारण या पाण्याची पातळी जी आहे ती 4 चाकी वाहनांच्या अगदी टायरपर्यंत जाऊन पोहोचली। म्हणजे गुडघावर पाणी जे आहे इथं जमा झाल्याचं आपण पाहतोय। काही ठिकाणी वाहनं देखील बंद पडलेली आहेत ती देखील आपण पाहू शकतो। या वाहनांना धक्का मारून रस्त्याच्या बाजूला आणावं लागलं अशी परिस्थिती निर्माण झाली। तर मंत्रालय परिसरात आपण पाहिलं आठवड्याचा पहिलाच दिवस कार्यालयीन वेळ आणि तिथं देखील सकाळी ज्यावेळेस सगळे सरकारी कर्मचारी पोहोचलेले असणार तेव्हा त्यांना इथे पाणी साचल्याचं बघायला मिळालं। चर्चगेट अगदी मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेलं ठिकाण तिथे देखील पाणी साचलेलं होतं। ठिकठिकाणी पाणी साचल्यानं तसं आपण पाहतोय की वाहनांना या पाण्यातनं वाट काढत पुढे जावं लागतंय। काळा चौकी परिसरात देखील पाणी जे ते साचलेलं आहे। इथे देखील वाहतूक या साचलेल्या पाण्यामुळे धीम्या गतीने पुढे जात होती। भायखळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर भायखळ्यात देखील आज सकाळपासून म्हणजे रात्रभर पडलेल्या पावसानंतर अशा पद्धतीने पाणी साचलेलं होतं। मुंबईतल्या पुराची दृश्य आपण बघतोय आणि आता दादर हा परिसर मुंबईतलं मध्यवर्ती ठिकाण हार्ट प्लेस आणि तिथे देखील पाणी साचलेलं होतं। सकाळची दृश्य आहेत, अगदी रात्र वाटावी अशा पद्धतीने सगळे ढग दाटून आलेले होते। जोरदार पाऊस बरसत होता आणि या सगळ्या पावसातनं वाट काढत मुंबईकरांना आपल्या ऑफिस जे ते गाठावं लागलं। आणि जे फ्लायओव्हर त्या ठिकाणी देखील पाणी साचल्याचं आपण बघतोय। अक्षरशः हे पाणी जे आहे ते काही भागांमध्ये काही घरांमध्ये देखील शिरल्याचं आपल्याला कळतंय। जे फ्लायओव्हरची दृश्य आपण पाहतोय। जे फ्लायओव्हरमध्ये जर आपण पाहिलं जे फ्लायओव्हरच्या ठिकाणी देखील पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीने हळूहळू पुढे सरकत होती। ताडदेवमधली दृश्य सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा इथे देखील पाणी साचलं। रस्त्याच्या कडेला उभं राहून काहींना बसची वाट बघावी लागली तर काही आपल्या ऑफिस करता म्हणून निघालेले होते। त्यामुळे फुटपाथवरनं चालणं देखील कठीण झालेलं होतं कारण हे पाणी फुटपाथवरनं देखील वाहत होतं। चला याचबद्दल आपण बोलणार आहोत। आपल्याबरोबर आहेत उदय देवडाणकर। उदयजी, ऐन मे महिन्यामध्ये पडणारा हा पाऊस काय या सगळ्या परिस्थितीचं आपण विश्लेषण कराल? काय याचे धोके, काय सध्याची परिस्थिती आणि पुढली परिस्थिती कशा पद्धतीने निर्माण होऊ शकते? नाही, याचा पुढल्या परिस्थितीवर फारसा परिणाम होणार नाही। पाऊस कधीही टॉरेन्शियली पडला म्हणजे 65 मिलीमीटर पर डे म्हणजे 24 तासात 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पडलेला पाऊस हा आपले जे प्रवाह आहेत आणि त्यांचे निर्गम मार्ग आहेत त्याच्यामध्ये मावत नाही आणि त्यामुळं हा त्रास पावसाचा सहन करावा लागतो। पण ही अनप्रेसिडेंटेड घटना आहे, म्हणजे याआधी कधी न घडलेली घटना आहे किंवा फार धोकादायक आहे असं मात्र अजिबात नाही। मुंबई जवळच्या समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आहे। या कमी दाबाच्या क्षेत्राने बरंचसं मॉइश्चर जमा केलंय, बाष्प जमा केलेलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये नेहमी असते त्या परिस्थितीप्रमाणे अरब सागराच्या दक्षिण भागामध्ये, हिंदी महासागराच्या बऱ्याचशा परिसरात, पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये समुद्राचं तापमान बऱ्यापैकी जास्त आहे। तिथे बाष्पाची निर्मिती होतीये आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हे बाष्प जमा झालंय आणि ते नेमकं मुंबईच्या जवळ आलंय, म्हणून हा जास्तीचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय।
ह्या अवकाळी बरेच लोक म्हणतात हा अवकाळी नाही, हा पूर्व हंगामी पाऊस आहे. अच्छा, पूर्व हंगामी पाऊस याला म्हणायला हवं. चला, शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील उदयजी मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. कृषी तज्ज्ञ उदय देवळानकर आपल्या बरोबर आहेत. आणखीन आपण